जयश्री कृष्ण यादव मित्रमंडळाचा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न। लावणीच्या कार्यक्रमास एरगीकरांनी दिली उत्स्फूर्त दाद। देगलूर तालुक्यातील एरगी येथे जयश्री कृष्ण यादव मित्रमंडळ यांच्या वतीने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार जितेश अंतापूरकर यांच्या मातोश्री शीतल अंतापूरकर, माजी उपनगर अध्यक्ष अविनाश निलंबार, बालाजी मैलागिरे, बसवराज पाटील वन्नाळीकर, महाराष्ट्र गोला गोलेवार समाजाचे अध्यक्ष बालाजी बरसमवार, मिलिंद शिकारे, संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र गोला गोलेवार यादव समाजाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले। त्यानंतर राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दहीहंडीच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शीतलताई अंतापूरकर आणि अविनाश निलंबार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी नांदेडच्या राज शिंगारे पायल लावणी ग्रुपने अप्रतिम लावणी व नृत्याचे सादरीकरण केले। या लावणीच्या कार्यक्रमास रसिकांनी चांगलीच दाद दिली। गेल्या 24 वर्षांपासून जयश्री कृष्ण यादव मित्रमंडळाकडून दहीहंडी निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। या वर्षीच्या दहीहंडी महोत्सवात लावणीच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते। दहीहंडीच्या महोत्सवात यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष नागनाथ बरसमवार, उपाध्यक्ष उमाकांत मनेरवार, सचिव शिवाजी बरसमवार, सहसचिव बालाजी आयनलवार, कोषाध्यक्ष विजय बरसमवार, कार्यक्रमाचे संयोजक नागनाथ बरसमवार यांनी परिश्रम घेतले। तर माजी सरपंच गजरण बरसमवार आणि यादव बरसमवार यांनी मार्गदर्शन केले। तर विजय बरसमवार, मारुती मनेरवार, गजरण बरसमवार, बालाजी बरसमवार, दत्ता बोंडावार, विकास एरपुलवार, गंगाधर बरसमवार, शुभम बरसमवार, अभिजित बरसमवार, प्रभाकर एरपुलवार, नागनाथ जंगमवार, प्रभाकर बरसमवार, पंडित बरसमवार, दत्ता बरसमवार, भूमा बरसमवार, ज्ञानेश्वर बरसमवार, अविनाश बरसमवार, हुलेश एरपुलवार, संतोष बरसमवार, निलेश बरसमवार, दयानंद एरपुलवार, निलेश एरपुलवार, मारुती बरसमवार, सोमनाथ बरसमवार आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले। मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया। या संदर्भात आपण काय सांगू? या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये मी एवढंच सांगतो की 2000 पासून आमचे गोला गोलेवार समाज यादव हे पार्टी स्थापना आहे आणि जय श्रीकृष्ण यादव मित्रमंडळाच्या वतीने आम्ही या 10 ते 12 वर्षापासून अनेक कार्यक्रम राबतात। वृक्षारोपण असो, या शालेय वाटप असो, गोरगरिबाला अन्नदान वाटप असो, कुठल्याही कबड्डी खो खो स्पर्धा असे कुठेही अजून एक आपण कार्यक्रम आजपर्यंत राबलेले आहेत। यावर्षीचं काय वेगळे प्रसंग? यावर्षी आपल्याला एक म्हणजे हे महाराष्ट्राची लावणी हे सांस्कृतिक एक भाग आहे। आपली मराठी लावणी म्हणल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी माणसाची एक लावणीचं भारदार असा कार्यक्रम असतो। दरवर्षी कुठल्या ना कुठल्या दहीहंडीला बघितल्या, त्याच्यामुळे आम्ही गेल्या वर्षीपासून हे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आहोत आमच्या गावात। तुमच्या सर्व जो हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्या सर्व मित्रपरिवाराबद्दल आपण काय सांगता? एवढे खूप मोठे मी त्यांना आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येने आमचे गोला गोलेवार समाज आणि इथल्या बरसमवार आणि एरपुलवार जंगमवार हे सर्व समाज बांधवांनी आमचे इथे खूप मोठे मेहनत घेतलेले आहेत। कमीत कमी 15 दिवसापासून हे आम्ही कार्यक्रमाच्या आयोजनाची मेहनत घेत आहोत आणि इथला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, जे सहसचिव आणि इथले आमच्या कार्यक्रमाचे जे मार्गदर्शक आणि मित्रमंडळ आहेत ते जास्तीच्या जास्त संख्येने इथं या कार्यक्रमासाठी दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे। आज आपल्या गावामध्ये गोपाल कालाच्या निमित्ताने दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि एकूणच मनोरंजनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तर काय सांगता? प्रथम जय श्रीकृष्ण गोला गोलेवार समाज यादव मित्रमंडळ 2000 पासून आम्ही स्थापन केलेली आहे। स्वर्गीय मसनावी निलंबार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली या समाजाचा आम्ही दहीहंडी, जन्माष्टमी त्यापासून कार्यक्रम घेत आहे। एकूणच गेल्या अनेक वर्षापासून हा करता, तर काय अनुभव सांगा? अनुभव प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक कार्यक्रम घेत आहे। संस्कृत, पुस्तक वाटप, झाडे लावणे हे कार्यक्रम आम्ही करत आहे। सध्या जनतेकडून सुद्धा या कार्यक्रमात कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि काय सांगा? बहुसंख्येने प्रतिसाद मिळत आहे, तरी सगळ्याचा प्रेम भरभराट मिळत आहे आणि समाजाचा पण भरभराट आहे।